नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्रामध्ये युतीची घोषणा केली. युती नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकांसाठी होणार आहे आणि अन्य महानगरपालिकांमधल्या युतीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे दोन भाऊ एकत्र आलेत. शिवसेना म्हणजे असली शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे राज ठाकरे यांचा पक्ष एकत्र आलेला आहे. सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापाशी दोघंही भाऊ एकत्र आले आणि त्यांनी तिथे पुष्पांजली वाहिली. त्या अगोदर राज ठाकरे यांच्या मातोश्रींनी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मावशीने दोघांचं औक्षण केलं. त्यावेळी शर्मिला ठाकरे, रश्मिताई ठाकरे, आदित्य आणि अमित ठाकरे हे सगळे एकत्र होते. संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे. बाकीचे नातेवाईक, कुटुंबातले अन्य व्यक्तीसुद्धा यावेळी आणि प्रत्यक्ष पत्रकार परिषदेच्या आसपास ते होतेच. आणि बाळासाहेब ठाकरे हे वरून पाहत होते की दोन भाऊ एकत्र आलेले आहेत. दोघा भावांची मुलं एकत्र आलेली आहेत, सुना एकत्र आलेल्या आहेत आणि दोन पक्ष एकत्र आलेले आहेत जे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार मानतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि त्यांच्या परिवाराशी, त्यांच्या पक्षाशी ज्यांनी बेईमानी केली त्या पक्षांबरोबर मी नाही आहे, माझे आशीर्वाद त्यांच्यापाशी नाही आहे, हे बाळासाहेब ठाकरे वरून सांगत असावेत असा माझा भास होत होता. आदल्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी जाऊनसुद्धा आशीर्वाद घेतले, शुभेच्छा घेतल्या. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पक्षाशी गद्दारी केलेली आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळण्याची शक्यताच नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समोर ठेवून मी चाललेलो आहे. हे जे नाटक गेले काही काळ म्हणजे जवळजवळ 3.5 वर्ष एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष करतो आहे, त्या नाटकाचा आता शेवट झालेला आहे. याचं कारण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापाशीच असली शिवसेना आणि मनसे यांच्यापाशीच आहेत हे लोकांना माहिती आहे. सर्व मराठी पक्षांना मराठी समाजाला माहिती आहे. गौतम अदानींच्या घरी जे पाणी भरतात, जे पक्ष त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे जे लोक आहेत, त्यांचा बाळासाहेबांच्या विचारांशी, मराठी माणसाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हे दोन नेते जेव्हा एकत्र आलेले त्यातून अनेक प्रकारचा संदेश बाहेर गेलेला आहे. एक तर पहिली गोष्ट मी सांगितलं की हे जे बाळासाहेबांचे विचार किंवा धर्मवीर आनंद दिघ्यांचे विचार माझ्यापाशी आहेत असं म्हणण्याचं नाटक होतं, ते आता लोकांना पूर्णपणे कळून चुकलेलं आहे. आणि भाजपची बी टीम आहे एकनाथ शिंदे म्हणजे मोदी आणि शहा हेच त्यांचे नेते आहेत. तिथेच त्यांच्या पक्षाचं हेडक्वार्टर आहे. गुजरात संपूर्ण त्यांना नियंत्रित करतो आहे. गुजराती नेते आणि गुजरात आणि राज ठाकरे ज्याप्रमाणे म्हणाले होते की MMR रिजन हा गुजरातला जोडण्याचा डाव आहे आणि तो आम्ही हाणून पाडू असं ते म्हणाले. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले, राज ठाकरे यांच्या घरी गेले, म्हणजे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापाशी गेले. त्यावेळी हे सगळं कुटुंब एकत्र होतं आणि संपूर्ण शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एवढंच नव्हे तर असंख्य मराठी लोक तिथे आलेले होते आणि सगळ्या महाराष्ट्रभर पाहत होते की हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं. आणि आता महाराष्ट्राचं आणि मुंबईचं राजकारण बदलणार आहे अशा प्रकारची शपथ या दोन भावंडांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापाशी जाऊन घेतली आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी पत्रकार परिषद वरळी झाली त्या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या ज्या महिला कार्यकर्त्या त्या फुगडी घालत होत्या, नाचत होत्या. पुरुष सैनिक
दोन्ही पक्षाचे एकत्रितपणे नाचत होते, आनंदात होते. दोन्ही पक्षाचे नेते अतिशय आनंदात होते आणि एकमेकांशी सदिच्छांची देवाणघेवाण करत होते. हे अत्यंत आशादायक चिन्ह आहे. कुठल्याही प्रकारे निराश होण्याचं कारण नाही हे दाखवणारं हे चिन्ह आहे. मराठी समाजासाठी आम्ही दोघं आहोत, आमचे पक्ष आहेत आणि आपण लढणार आहोत. मुंबईवरचं मराठी वर्चस्व कदापि संपू देणार नाही. मुंबई ही मराठी लोकांची आहे, मराठी लोकांच्या नेतृत्वाखालील आहे. आम्ही अन्य कुठल्याही समाजाचा द्वेष करत नाही. सगळ्यांची मुंबई जरी असली तरी मुंबई ही खरी मराठी माणसाची आणि मराठी वर्चस्वाखालीच ती असली पाहिजे, हा संदेश दोन्ही भावंडांनी दिला आहे. आज युतीची अधिकृत घोषणा तर करण्यात आली, पण मी बघितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापाशी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत प्रसन्न मूडमध्ये होते. राज ठाकरे हास्यविनोद करत होते, हसत होते, अत्यंत रिलॅक्स मूडमध्ये होते. उद्धव ठाकरे रिलॅक्स मूडमध्ये होते आणि पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जेव्हा दोघं आले एकत्र तेव्हा राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना तिथे ओढून घेतलं आणि एक प्रकारे संजय राऊत हे आम्हाला एकत्र आणण्यासाठी कारणीभूत आहेत, संजय राऊत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत हे त्याने अधोरेखित केलं. आणि संजय राऊत हे आजारी असताना देखील त्या ठिकाणी आलेले आहेत, ते लढत आहेत. ज्याप्रमाणे 2019मध्ये जे महाविकास आघाडी तयार जेव्हा झाली त्या प्रक्रियेमध्ये आणि महाविकास आघाडीची बाजू रोजच्या रोज लावून धरण्यामध्ये संजय राऊतांची महत्त्वाची भूमिका होती. आज या पत्रकार परिषदेमध्ये युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले की मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो होतो. पहिल्यांदा प्रस्तावनेच्या वेळी संजय राऊत म्हणाले की संयुक्त महाराष्ट्रावेळी जे स्पिरिट होतं ते स्पिरिट आज आहे. संयुक्त महाराष्ट्र जेव्हा महाराष्ट्राचं स्वप्न मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे होता म्हणून लढत होते सगळेजण, त्यावेळी सगळे मराठी लोक एकत्र आले होते. आणि मी इथे आवाहन करतो आपल्याला की त्यावेळी लोककला कलावंत, नंतर शाहीर, लेखक अण्णाभाऊ साठे होते, अमर शेख होते, शाहीर साबळे होते, अनेक लेखक कलावंत, अनेक कम्युनिस्ट पक्षाचे कलावंत लेखक हे सगळे त्यात एकत्र आलेले. आणि आज राज ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाचं पत्रकार परिषद संपत असताना आवाहन केलं की माझं इथे कळकळीचं आव्हान आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की मराठी माणसाचं हित व्हावं, महाराष्ट्राला आणि मुंबईला वाचवलं पाहिजे, त्या सगळ्या पत्रकारांनी सुद्धा आमच्या मागे उभं राहावं. याचं कारण संयुक्त महाराष्ट्राच्या वेळीसुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं मुखपत्र काय होतं तर मराठा होतं. आज सगळा मीडिया जो आहे तो गोदी मीडिया कसा आहे, बहुवंशी मीडिया हा गोदी मीडिया आहे. सुदैवाने अजूनही सोशल मीडियावरती नियंत्रण आलं नसल्यामुळे तिथे एक मोकळा श्वास घ्यायची आजही जागा आहे, अजूनपर्यंत ही जागा आहे. मोकळेपणाने विचार व्यक्त करता येतात आणि ज्यांना महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी काही करावं असं वाटतं ते सगळे आज लोक, माझ्या सकट सगळे लोक या मुख्य हेतूसाठी या दोन भावांच्या मागे हे उभे आहेत. कारण खरोखरीच संयुक्त महाराष्ट्रासारखीच परिस्थिती त्यात 1955 ते 60 या काळात जी लढाई होती तशा प्रकारची लढाई आज देण्याची पाळी आलेली आहे. याचं कारण मुंबईचा विमानतळ, मुंबईच्या जवळचं बंदर वाढवण बंदर, नवीन विमानतळ, मुंबईमध्ये मोतीलाल नगरसारख्या वसाहती, धारावीसारखा प्रकल्प, स्मार्ट मीटर, मुंबईतली प्रत्येक गोष्ट ही मालाच पाहिजे अशा प्रकारे अदानींचं संपूर्ण वर्चस्व आज राजकारणावरती, अर्थकारणावरती मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पडत आलेला आहे. कोकणामध्ये एक लाडका उद्योगपती मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतो आहे असं मला कळलं. अन्य ठिकाणी तो जमिनी घेईल आणि याचा अर्थ थोडक्यात असा आहे की हे सगळं माझ्या ताब्यात हवं असेल तर मला राजकारणात माझी माणसं लागतील. म्हणून महायुती हे अदानी हे लाडके उद्योगपती आहेत मोदी शहांचे, विशेषतः मोदींचे.
आणि मोदींचे जे लाडके ते आमचे लाडके असं मानणारी महायुती असल्यामुळे अदानींच्या इशाऱ्यानुसार सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि जे अदानींना व्यक्तिगतरित्या नाही पण कुठल्याही उद्योगपतीकडे मक्तेदारी असता कामा नये आणि या इथे मराठी माणसाचंच वर्चस्व राहावं म्हणून जे लढत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ते कसंही इथे येणार नाहीत, त्यांची सत्ता आहे मी पाहीन असं लाडक्या उद्योगपतीचं एकूण डावपेच आहेत, कारस्थान आहेत. आणि म्हणून त्यासाठी प्रचंड पैसा ओतला जाईल भांडवलदारांकडून, लाडक्या भांडवलदारांकडून, म्हणजे केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या भांडवलदारांकडून, धनिक वणिकांकडून. आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची प्रचंड बदनामी करण्याचा एक प्रयत्न चालू आहे. एक वेगळं नॅरेटिव्ह सेट करत आहे आणि ते नॅरेटिव्ह हाणून पाडण्याची गरज आहे. आज मुंबईतल्या मराठी कष्टकरी वर्गासाठी, असंघटित मजुरांसाठी असेल, ज्यांना कोणी विचारत नाही, मग फेरीवाले असतील किंवा साधे स्टॉलवाले असतील, पेपरवाले असतील, पेपर विक्री करणारे, हमाल असतील, या सगळ्यांसाठी, कामगारांसाठी लढणारे हे दोन पक्ष आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने मोहीम केली होती, ती अनधिकृत फेरीवाल्यांसाठी. अधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात अजिबात नाही मनसे ना उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आज राज ठाकरे अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट म्हणाले. सगळे प्रश्न ऐकू येत नव्हते. कोणीतरी विचारलं असेल की मुस्लिमांबद्दल उद्धव ठाकरेंचं धोरण असं अमुक आहे, यांचं धोरण टमुक आहे, म्हणजे थोडक्यात ते मुस्लिमांचं लांगुल चालन करतायत. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की माझ्याकडे सुद्धा देवेंद्र फडणवीसांचे व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये ते मुस्लिमांबद्दल पराकुटीचं प्रेम दाखवत आहेत. आणि जर वेळ जशी जशी येईल तसं माझ्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत असं ते म्हणाले. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य होतं. आणि राज ठाकरे वेळोवेळी या महायुतीमधल्या लबाड लोकांचा परामर्श या प्रकारे घेतील. अगदी अचूक मर्मभेद अशा प्रकारे करण्यासाठी ते आकडेवारी, तपशील आणि व्हिडिओ याच्या आधारे प्रेझेंटेशन करतील आणि त्यांचे दात घशात घालतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. दुसरी गोष्ट, काहीतरी दानवे म्हणाले, रावसाहेब दानवे, की उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक आहे किंवा राज ठाकरे यांची असंही म्हणाले असते. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की दानवेंना पक्षात त्यांची कोणी विचारत नाही, आणि ते खरंच आहे. आणि राज ठाकरे म्हणाले दानवांबद्दल काय बोलायचं, देवाबद्दल बोलतो आपण, अशा प्रकारचं काहीतरी राज ठाकरे बोलून त्यांना पूर्णपणे म्हणजे त्यांचा परामर्श घेतला की, आणि देव म्हणजे देवाभाऊ नाही, वरचा आपला परमेश्वर ज्याला म्हणतो ते. त्यानंतर राज ठाकरेंनी निस्संदिग्ध शब्दात सांगितलं की महापौर आमचाच असेल मुंबईचा. ठामपणे त्यांना कॉन्फिडन्स त्याच्याबाबत होता, ते त्यांनी दाखवलं. दुसरं, राज ठाकरे म्हणाले की इथे मुलं पळवणारी टोळी आहे, म्हणजे पक्ष फोडाफोडी करणारी टोळी कशी आहे आणि त्यांना अजून दोघंजण कसे मिळाले, हे कसं पक्ष फोडून पैशाची लालूच दाखवणं, नंतर त्यांच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, त्यामुळे ही मुलं पळवणारी टोळी कशाप्रकारे उद्योग करते हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, उद्धव ठाकरे म्हणाले ना, काहीतरी विचारलं की काँग्रेस बरोबर येणार का, तर उद्धव ठाकरे म्हणाले की आता सांगितलं आहे त्यांनी की काँग्रेस येणार नाही बरोबर, तर काय करणार, काय आता नाही येणार, नसेल यायचं तर नको येऊ ते, आता काय करणार. आणि शरद पवारांशी अद्याप चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी किंवा राज ठाकरे यांनी महायुतीच्या विरोधात वेगळं काही स्टेटमेंट देणं, प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट देणं असं काहीही केलं नाही. आम्ही कशासाठी एकत्र आलो, ते मराठी माणसासाठी. आणि मुंबईतला मराठी माणूस कोण, 15 वर्ष मुंबईत राहतो तोही मराठी माणूस हे दोघं जण मानतात. त्यामुळे परप्रांतीयांच्या हे दोन पक्ष विरोधी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट, जे मुंबईत येऊन दादागिरी करतील, आपल्या छाताडावर बसण्याचा प्रयत्न करतील, त्यांना योग्य धडा शिकवणं हे शिवसेना, मी असली शिवसेना आणि मनसे यांचं कर्तव्य आहे,
असं ते मानतात. ही चांगली गोष्ट आहे. आता आपण थोडंसं आकडेवारीकडे बघूया की यामध्ये दोन कुटुंब एकत्र आली म्हणून मनसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिक यांना स्फुरण चढलं आहे हे तर आपण पाहिलंच आहे आणि ते अधिकाधिक लढाऊ पवित्र्यात जातील. पण आकडेवारी जर बघितली तर 2017मध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता महापालिकेवरती आली. करून दाखवलं हा त्यांचा प्रचार होता आणि 28.32% मतं त्यांना मिळाली होती. त्यावेळी मनसे विरोधात होती, शिवसेनेबरोबर नव्हती आणि शिवसेना एकत्रही होती. म्हणजे शिंदेंनी गद्दारी केली नव्हती तेव्हा. त्यावेळी मनसेला 7.25% मतं मिळाली. आता 28.32% आणि 7.25% असं म्हटलं तर 36% आसपास दोघांची मतं होतात. आता यामध्ये जी शिवसेनेची 28.32% मतं आहेत त्यात शिंदेची मतं आता बाजूला करायला लागतात. पण त्याचवेळी हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे जे या दोन भावांच्या आसपास वावरत होते ते सुद्धा आता त्यांच्याबरोबर येते. हाही भाग लक्षात घेतला पाहिजे. अरे वा, दोघांची एकत्रित शक्ती आहे, चला आता यांच्याबरोबर आपण गेलं तर सत्ता येऊ शकते या दोघांची, असा कॉन्फिडन्स लोकांना आलेला आहे आता. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपला 27.4% मतं मिळाली होती. भाजपची मतं शिवसेने इतकीच होती. म्हणजे शिवसेनेपेक्षा 1% फक्त मतं भाजपला कमी होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण असेही विचार करू की अजितदादा भाजपवर गेल्यामुळे काही जणांना ते आवडले नसेल की हा अजितदादांचा पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे. मग त्याच्यामध्ये थोडीशी वजावट होऊ शकते, काय माहिती आपल्याला. काँग्रेसला त्यावेळी 17% मतं मिळालेली होती. 17% म्हणजे काँग्रेसची मतं फार काही कमी नाही म्हणता येणार. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस आता स्वतंत्र वेगळी लढणार आहे. पण एक मुद्दा असा आहे की काँग्रेस स्वबळावरती काँग्रेसची ताकद किती आहे? कमी आहे ताकद काँग्रेसची. काँग्रेसपेक्षा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना अधिक प्रभावी आहे, कारण गेल्या वेळी त्यांची सत्ताच होती. भाजप प्रभावी आहे. मग काँग्रेसची स्वतःच्या बळावरती सत्ता येऊ शकत नाही, हे क्लिअर. काँग्रेसचा मतदार कोण आहे? मुख्यतः हा मुस्लिम आहे आणि दलित मतदार आहेत काही त्यांच्याबरोबर. जर त्यांची सत्ताच येऊ शकणार नसेल तर तो त्यांच्याबरोबर राहील का? तर कदाचित राहणारच नाही अजिबात. कारण मुस्लिम हे उद्धव ठाकरेंच्याबरोबर गेलेले, ट्रान्सफर झालेले आहेत मतं. त्यावेळी तुम्ही जर 20 आमदारांपैकी 10 आमदार शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे मुंबईतले. मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं मिळाली, दलित मतं मिळाली आणि दलितांच्या विरोधी मनसेने काही केलं नाही. राज ठाकरे यांच्या प्रतिमेमुळे, राज ठाकरे यांची स्थापना झाली तेव्हा दलितांबाबत त्यांनी अत्यंत चांगला उदार दृष्टिकोन ठेवलेला होता आणि आपला जो त्यांचा ध्वज होता पहिला त्यामध्ये सुद्धा हा सगळा मुद्दा अंतर्भूत होता. त्यामुळे मुस्लिम आणि दलित यांची मतं मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. आता आपण हे लक्षात घेतलं की या सगळ्यामध्ये म्हणजे या दोन पक्षांची जर मतं बघितली तर त्याच्यामध्ये मुंबईतली मतं जी आहेत एकूण एक आपण लागा की 35% मुंबईत मराठी मतं आहेत आणि 18-19% मुसलमानांची मतं आहेत. 35 आणि 19% म्हणजे 54% मतं ही उद्धव ठाकरे आणि मनसेबरोबर आहेत. त्यातला काही हिस्सा आपण बाजूला ठेवू, शिंदेबरोबर जाणारी मतं असतील किंवा राज ठाकरे यांच्या बद्दल मुसलमानांच्या मनात काही शंका असतील तर खरं तर मुस्लिमांच्या मनात काहीही शंका असण्याचं कारण मुंबईमध्ये जे कोकणी मुसलमान आहेत किंवा जे मराठी मुसलमान महाराष्ट्रातलेच मुसलमान आहेत, म्हणजे काही कोल्हापूरचे असतील, सांगलीचे असतील, जे मुंबईत आले असतील, सातारचे असतील, त्यांना त्यांच्या जमिनींबद्दल जमिनी विकू नका म्हणून राज ठाकरे वारंवार आवाहन करतो. राज ठाकरेंनी मुस्लिमांच्या विरोधात काहीही केलं नाही. फक्त जो भोंग्यांचा प्रश्न होता तो भोंग्यांचा प्रश्न आता समाप्त झाला आहे. कोर्टाने सांगितले की भोंगे लावता येणार नाहीत, भोंगे लावले जात नाहीत आता, त्यामुळे तो प्रश्न संपलेला आहे. जे
या देशावरती प्रेम करतात असे जे आहेत असे सगळे बहुसंख्य मुस्लिम, त्यांना आम्ही आमचे मानतो असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असं मानतात. त्यामुळे मुस्लिम हे या दोघांबरोबर जातील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता राहिला मुद्दा हा MIM, वंचित आघाडी आणि समाजवादी पार्टी. आता मी नाव न घेता सांगतोय की काही जे पक्ष आहेत भारतातले, महाराष्ट्रातले, ते काय कशा पद्धतीने त्यांचा वापर केला जातो आणि भारतीय जनता पक्ष सगळे फंडे वापरतात. ते फंडे कसे वापरेल, कारण काही पक्ष म्हणतात की आम्ही सगळ्या जागा लढवणार आहोत म्हणून. त्यांची काहीही ताकद नसताना की अत्यंत लिमिटेड ताकद असतात. ते कशासाठी चाललेले हे आपल्याला माहिती. ज्या क्षणी भाजपला लक्षात येईल की अरे हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे फार मोठं चॅलेंज आहे, तर सगळे फंडे वापरले जातील. अशावेळी मुस्लिमांना आणि दलितांना ठरवावं लागेल की हे जे काही पक्ष किंवा काही नेते, काही व्यक्ती या हे पैसे मिळाले की विकले जातात, त्यांच्याबरोबर त्यांनी राहता कामा नये. कोणाचंही नाव न घेता मी सांगतोय, समजने वालों को इशारा काफी आहे. आता हा मुद्दा झाल्यानंतर मुस्लिम आणि मराठी हे दोन्ही हे राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. आता याच्यानंतर जेव्हा ही पत्रकार परिषद झाल्यावरती शेवटचा मुद्दा सांगतो की भाजपची आणि शिंदे सेनेची चिडचिड सुरू झाली. लगेच बावनकुळे म्हणाले की आम्ही मराठीच आहोत, आमचा काही लंडनला जन्म झाला आहे का? अरे पण तुमचा महाराष्ट्रात जन्म झाला असला तर तुम्ही गुजरातच्या इशाऱ्यानुसार तुम्ही काम करता. म्हणजे तुम्हाला मुंबई आणि मुंबईकर मराठी माणसं यांच्याबद्दल काहीही पडलेलं नाही तुम्हाला. तुम्ही म्हणताय की आम्ही अभिजात मराठी आम्ही आणली. ते प्रयत्न अगोदर अनेक वर्षापासून चालू होते आणि राज ठाकरे यांनी त्यासाठी मोदींना व्यासपीठावरून आवाहन केलं होतं. त्या राज ठाकरे त्यांचं त्यामध्ये रोल हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही अभिजात मराठी आणली, पण हिंदी आमच्या बोडक्यावरती लादण्याचा प्रयत्न तुम्ही केला ना. त्यामुळे तुम्ही मराठींचे वैरीच आहात, तुम्ही लबाड आहात अत्यंत, हे लोकांना माहिती. मग प्रताप सरनाईक म्हणाले की मुंबईतला मराठी माणूस इथनं गेला आहे आणि आम्ही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करतो. काय प्रयत्न करताय तुम्ही मराठी माणूस इथे आणण्याचा? जे वेगवेगळे इथे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या कॉस्ट एवढ्या जास्त आहेत, त्यामध्ये ते फ्लॅट्स हे इथे मराठी माणसाला परवडणार नाही. मराठी माणसाला परत इथे रिसेटल करण्याचे कुठलेही प्रयत्न तुम्ही करत नाही आहात. BDD 40चा प्रोजेक्ट जो होता तो उद्धव ठाकरे यांनी सुरू केला होता. कोस्टल वे आहे तो उद्धव ठाकरे यांनी सुरू केला. त्यामुळे तुम्ही सगळं आम्हीच केलं आहे असं मानण्याचं कारण नाही. जो फ्रीवे आहे त्याची योजना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्येच तो आलेला आहे. त्यामुळे त्यांना त्याचं श्रेय द्यायला लागेल. त्यामुळे आम्ही हे सगळं करतोय. आणि बावनकुळे म्हणाले की फडणवीसच विकास करू शकता. अरे 2014 पूर्वी मुंबईमध्ये अंधार होता, दिवे नव्हते. मुंबईमध्ये एकही बिल्डिंग नव्हती. मुंबईत सगळ्या झोपडपट्ट्या होत्या. मुंबईमध्ये रस्ते नव्हते तेव्हा. मुंबईमध्ये उद्योगधंदे नव्हते. मुंबईमध्ये जे फायनान्शियल कंपन्या असतील, नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारखी कंपनी असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा विस्तार हा मुंबईत काँग्रेसच्या काळात झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात शरद पवार यांनी सुद्धा मुंबईसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. हे लोक सांगत नाहीत. यांनी काय आम्ही केलं म्हणतात, ढोल वाजवतात. ब्रीम स्टोवेल प्रोजेक्ट हा मनमोहन सिंगांच्या काळात सुरू झालेला होता. आणि उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही, मराठी माणूस इथनं पळून जात होता म्हणे, असं प्रताप सरनाईक म्हणतात. अरे प्रताप सरनाईक इतका लबाड माणूस आहे. तुमच्या मागे ईडी लागली म्हणून तुम्ही तिकडे गेलात घाबरून. आणि मग मराठी माणूस तेव्हा पळून जात होता मुंबईतनं. मग तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर का राहिलात? ईडी यायची वाट बघत होतात पळून जाण्यासाठी. संजय शिरसाट हे मराठी माणसांबद्दल बोलणार, 70व्या मजल्यावर राहणारा माणूस, करोडो रुपयांच्या फ्लॅटमध्ये, तो मराठी माणसाचं हीच जपणार आहे.
अनेक शिंदे सेनेमधल्या लोकांचे, नेत्यांचे, मंत्र्यांचे काय उद्योगधंदे हे लोकांना कळून चुकलेलं आहे. मराठी माणूस म्हणजे आपलं कुटुंब नव्हे, हे फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतात ते लोक, शिंदे सेनेचे लोक. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कुटुंबाचा विचार केला नाही, उद्धव ठाकरेंनी केला नाही, राज ठाकरेंनी केला नाही. त्यांनी मराठी माणसालाच कुटुंब मानलं हे लक्षात घेतलं पाहिजे. या लोकांची लबाडी, धादांत खोटं प्रचार आणि बोगस नॅरेटिव्ह आणि जणू काही फडणवीसच सगळं करतात, हे खोडून काढलं पाहिजे. आणि ते खोडून काढण्याचं काम मी तर प्राणपणाने करणार आहे, वारंवार करणार आहे. आणि हे दोघं भाऊ करतीलच. या दोन भावांना माझ्या मी शुभेच्छा देतो. मराठी माणसांनी, मराठी लेखकांनी, कलावंतांनी, खेळाडूंनी, ज्यांना ज्यांना मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल आच आहे, त्यांनी या दोन भावांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. संजय राऊत हे तर किल्ला लढवत आहेत आजारी असताना. जे ठणठणीत आहेत मराठी माणसं, त्यांनीसुद्धा यासाठी जे काही सहाय्य करता येईल ते केलं पाहिजे. मराठी उद्योजक जे आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक बळ आहे, त्यांनी मदत केली पाहिजे, प्रचारासाठी मदत केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे मदत करता येऊ शकते. आणि ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे, मुंबई वाचवण्याची लढाई आहे. म्हणून हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना थेट शुभेच्छा देतो. मी कुंपणावर बसून हेही चांगलं तेही चांगलं असं बोलणार नाही. स्पष्टपणे या दोन भावांच्या बाजूने मी भूमिका मांडतो आहे आणि अशीच मांडत राहीन. जोपर्यंत ते मराठी माणसाचं हित साधतील तोपर्यंत मी त्यांच्या मागे आहे, एवढंच सांगतो. धन्यवाद. नमस्कार.